सुप्रभात. सज्जन श्रोते वाचक चिंतक साधक हो. प्रकरण 6 शब्दखंडन. त्यातील शब्द हा ओंकार आहे आणि ओंकाराद्वारे आपणाला आत्म्याकडे जाता येतं. हे सांगताना ओंकाराची शिडी साधन वापरलेलं आहे. परंतु ती ओंकाराची शिडी साधन वापरताना त्याचं कौतुक करता करताच जोपर्यंत साधन सुटत नाही तोपर्यंत साध्याच्या दिशेने साधक झेपावत नाही, हे सांगायचाही प्रयत्न आहे. सारांश प्रथम साधनाचं महत्व आणि नंतर साधन टाकून साध्याकडे साधकाने झेपावणे नव्हे, स्वतःच जे आपण आहोत, जे आपण पाहू इच्छितो, जे आपण जाणू इच्छितो ते स्वतःच आपण आहोत नव्हे, ते आणि आपण एकच आहोत हे जाणण्यासाठी साधन टाकावंच लागतं. या अर्थाने प्रथम शब्दाचं ओंकाराचं महत्व आणि नंतर हा शब्द ओंकार शब्द जो साधन रूप आहे ते साधन टाकणं. वरच्यावर तुम्हाला ह्या गोष्टीची यासाठी आठवण करून देतो की साधनाने सिद्धी साधते असं जेव्हा म्हणतात तेव्हा साधनाने सिद्धी साधते म्हणताना सिद्धीकडे तुम्ही झेपावता तेव्हा साधन सुटलेलं असतं. शिडीवरून छपरावर टॉपवर जाताना जेव्हा दोन्ही पावलं छपरावर पडतात तेव्हा शिडीच्या ज्या पायंड्या असतात, शिडीचे जे पाय ठेवायची जागा असते तिथून पाय सुटून आपले छपरावर गेलेले असतात. म्हणजे शिडी सुटल्याशिवाय छपरावर जाता येत नाही. किंवा वेगवान गोलंदाजी करणारा एखादा बॉलर जेव्हा फॉलो थ्रूकडे म्हणजे आपल्या गोलंदाजीच्या दिशेकडून पाठी जातो आणि 40-50 फूट पाठी जाऊन वेगाने धावत येतो आणि हात वेगाने फिरवतो, तेव्हा सुद्धा हातातला बॉल हातातच राहिला तर काही उपयोग नाही. तो बॉल स्टंपच्या दिशेने फेकावा लागतो. इथे फॉलो थ्रू हात ही साधनं आहेत. तर फॉलो थ्रू आणि हात दूर गेले आणि मग जेव्हा चेंडू स्टंपवर समोरच्या जाईल तेव्हाच समोरचा फलंदाज क्लीन बोल्ड होईल. त्याचा अर्थ असा की गोल किंवा ध्येय गाठताना जरी एखादं साधन आवश्यक असलं तरी साधनासहित ध्येय कधी गाठता येत नाही, साधन सोडावं लागतं. अजून एक सोपं उदाहरण देतो. पॉवर स्टँडला गेल्यानंतर 4 रस्ते आहेत आणि 4 रस्त्यावर एका बाजूला गेलं की स्टँड वरून खाली वळलं की डाव्या बाजूला बाण दाखवलेला आहे आणि लिहिलेलं आहे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराकडे. हा बाण म्हणजे इंडिकेटर आहे. त्या बाणाजवळ बसून कोणी समाधी मंदिराकडे जाणार नाही, त्या दिशेने जायचंय. तसंच निसर्ग महानचं जे संपूर्ण तत्वज्ञान आहे, हू एम आय किंवा जाणीवेच्या जाणत्याला जाणं, हे सांगताना त्यांच्या तत्वज्ञानाला इंडिकेटर्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, मॉरिस फ्रीडमने जे त्यांचं तत्वज्ञान लिहिलं आहे ते इंडिकेटर ऑफ सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्काराचे निर्देशक म्हणजे या दिशेने जा. बाण साधन, थोडक्यात म्हणजे साधन असो, दिशा असो, अमुक दिशेने जा सांगणारा बाण असो, ही सर्व साधनं आहेत. तर इंडिकेटर्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, आत्मज्ञानाचे निर्देशक. हे निर्देशक म्हणजे साधनं असतात आणि ती साधनं सुटल्याशिवाय आपणाला आत्मज्ञान प्राप्ती होत नाही. फक्त निर्देशकाचं महत्व असं आहे की कोणत्या दिशेने जा एवढं त्यात अचूक मार्गदर्शन असतं. तेव्हा हे जे शब्दखंडन प्रकरण 6 आहे ते सुद्धा हा जो ओंकार आहे तो निर्देशक आहे. आत्मज्ञानाच्या दिशेने जायचं असेल तर ओंकार हा निर्देशक आहे, ते साधन आहे. निर्देशक म्हणून, इंडिकेटर म्हणून, साधन म्हणून ओंकाराचं महत्व आहेच आहे. परंतु प्रत्यक्ष जेव्हा आत्मज्ञान प्राप्ती होते तेव्हा प्रत्यक्ष वस्तूमध्ये साधक विरघळून जातो आणि स्वतःच वस्तू होतो, तेव्हा सर्वत्र केवळ वस्तू आत्माच असतो. साधन नसतं, साधक नसतो, सिद्धी नसते, शब्द नसतं, काही नसतं, केवळ आत्माच असतो. अशा अर्थाने प्रथम साधनाचं
म्हणजे ओंकार साधनाचं महत्व, आणि शेवट ते साधन टाकल्याशिवाय आत्मज्ञान नाही असं सांगणं हे या प्रकरण 6 शब्द खंडन त्याचं वैशिष्ट्य आहे. हे पुन्हा पुन्हा अशासाठी सांगतो की आत्मज्ञान प्राप्तीसाठी कोणतीही साधने महत्वाची असली तरी साधन टाकल्याशिवाय प्रत्यक्ष आत्मज्ञान प्राप्त होत नाही. नवे जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा साधक सुद्धा उरत नाही, साध्य उरत नाही, साधन उरत नाही, आणि केवळ अंतिम आत्मस्थिती, प्रथम आणि अंतिम म्हणजे फर्स्ट अँड फायनल फ्रीडम, प्रथम आणि अंतिम आत्मा तेवढाच शिल्लक असतो. हे समजून घेण्यासाठी हे पुन्हा पुन्हा वरचेवर सांगत आहे. ते प्रकरण 6 शब्दखंडन काल आपण 290 पर्यंतच्या ओव्या पाहिल्या. आता 291 पासून पुढील ओवी वाचन सुरू करीत आहे. पुढे ऐका. आपण असता खपुष्प उद्भवी आपणातून जगद्रूप फळ, ऐसा हा ओंकार मोजण्या कोणते माप ठरे सुफल संपूर्ण. वास्तवात मृगज, सशाची शिंगे किंवा खपुष्प ही केवळ येथून तेथे मायाच नव्हे का? त्यांना खरोखरच वास्तवात अस्तित्व असते काय? या तीनही शब्दांचा वापर वास्तवात नसलेल्या गोष्टी सांगण्यासाठी, दाखविण्यासाठी कल्पना विलास म्हणूनच केला जातो. खरे तर आकाश अवकाश म्हणजेही केवळ रिकामी मोकळी पोकळीच असते. खरे म्हणजे म्हणजेच आकाश म्हणजेच अवकाश म्हणजे केवळ रिकामी मोकळी पोकळीच असते. तरीही मोकळ्या जागेत ध्वनी निर्माण होतो, प्रवर्तित होतो. अशा अर्थी शब्दाला म्हणजेच ओंकाराला आकाशाचा गुण म्हटले आहे. तर असा ओंकार गगनाहूनही मोठा, गगनाहूनही वाडनामा आहे. म्हणून ओंकार रूपे माऊलीने त्याला गौरवले आहे. ज्याबाबत कालच्या निरूपणात आपण ओंकाराची महती सांगणारी 14 ओळी असलेलं काव्य वाचून दाखवलं आहे. आणि त्यामध्ये हे गगनाहूनही वाढ नाव आहे, म्हणजे ओंकार हे आकाशापेक्षा सुद्धा अधिक व्यापक अशा एका आत्मज्ञान साधनाचं नाव आहे. अशा अर्थाने माऊलीने ओंकाराला गौरवले आहे. बाप गगनाला मोठेपणा प्राप्त करून देणारा, बाप गगनाला मोठेपणा प्राप्त करून देणारा. खरे तर आता हा बाप म्हणजे काय? बाप गगनाला म्हणजे गगन हा बाप आहे, गगन हा बाप आहे, आणि त्याला मोठेपणा प्राप्त करून देणारा ओंकार हा गगनाहूनही वाढ आहे. बाप गगन आहे, गगन इतकं अनंत आहे, तर त्या गगनाला प्रत्यक्ष अस्तित्व आहे म्हणावं तर ती रिकामी पोकळी आहे. तर अशा रिकाम्या पोकळीला सार्थकता, रिकाम्या पोकळीला अनंत आकाशाला बघायला गेलं तर ते दिसतं परंतु काहीच नसतं. अशा एका पोकळीला जी पोकळी किंवा जे आकाश म्हणजे बाप आहे, तर अशा या काहीच नसलेल्या नथिंग अशा बापाला हा जो ओंकार आहे तो इतका 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 व्यापक आहे की तो बापाहूनही अधिक वाढ म्हणजे प्रचंड विशाल आहे. तर आपल्या बापाला, आपल्या नथिंग अशा बापाला, काहीच नाही अशा बापाला, म्हटलं तर मायावी असलेल्या अशा बापाला आपल्या शब्दाने सार्थकता प्राप्त करून देणारा ओंकार हा त्या गगनाहूनही अधिक व्यापक वाढ आहे. अशा अर्थाने काही नसलेल्या आकाशाला महत्व प्राप्त करून देणारा ओंकार म्हणजे आपल्या नथिंग बापाला एवढी प्रदान करणारा, जणू काही स्वकुल उद्धारक किंवा आपल्या माता पित्यांचा उद्धार करणारा असा उतरत आहे. तर असा ओंकार विलक्षण शब्द आहे, नाद आहे, ध्वनी आहे, आणि
अशा त्या नादाला ध्वनीला अशा त्या विलक्षण आपल्या बापाला मोठेपणा प्राप्ती करून देणाऱ्या आणि बापाहूनही अधिक व्यापक असणाऱ्या अशा त्या ओंकाराला खपुष्पो म्हणजे आकाशाचं फूल. आकाशाचं फूल म्हणजे काय? आकाश बाप झाला आणि ओंकार हे त्याचं पुष्परूपी फुल झालं. म्हणून अशा त्या ओंकाराला ख पुष्प आकाश पुष्प म्हणून गौरवले आहे. तर अशा या ख पुष्प ओंकारातून विशाल जगद्रूप फळ निर्माण झाले. म्हणजे काही नसलेल्या आकाशाला ओंकार रूपी फुल आलं आणि त्या ओंकार रूपी फुलातून हे आपलं सगुण साकार विशाल जग निर्माण झालं. त्यामुळेच ओंकाराला मोजणारे असे कोणतेही माप पुरेसे नाही. म्हणून आपण असता खपुष्प उद्भवी आपणातून जगद्रूप फळ. ओंकार हे खच पुष्प आहे. आकाश रूपी बापाचं पुष्प म्हणजे ओंकार आहे आणि त्या पुष्पातून हे जगद्रूपी फळ उद्भवलं आहे. आपण असता खपुष्प उद्भवी आपणातून जगत रूप फळ. ऐसा ओंकार मोजण्या कोणते माप ठरे सुफल संपूर्ण. तर काहीच नसलेल्या आकाशातून ओंकार रूपी पुष्प ख पुष्प जन्माला आलं आणि त्याच्यातून हे महाकाय विशाल जगद्व्याळ असं विश्व निर्माण झालं. तर अशा या ओंकाराला ख पुष्पाला मोजायला कोणते माप पुरेसे ठरेल अशा शब्दात या ओंकाराचं कौतुक केलेलं आहे. आता ओवी क्रमांक 292. विधी निषेध योग्या योग्य पथदर्शक दीप सोये जो राही बंद मोक्ष कलहात योग्य निर्णय देई. ऐसा हा ओंकार सर्वत्र शहाणा शिष्ट म्हणून स्वमिरवी. विधी काय, निषेध काय, योग्य काय, अयोग्य काय अशा तऱ्हेने पथदर्शक आता आपल्याला म्हटलं इंडिकेटर दीप सोये जो राही. विधी पूर्ण योग्य काय आणि विधीच्या विरुद्ध जे करू नये असं निषेधार्ह काय, तेव्हा विधी योग्य काय आणि विधी विरुद्ध विधी निषेधाचं काय, योग्य काय अयोग्य काय, सत्य काय असत्य काय, या मार्गावरती पथदर्शन करणारा, या मार्गावरती निर्देश म्हणून निर्देशक म्हणून निर्देश करणारा, या मार्गान जा या मार्गान जाऊ नका असा योग्य दिशेने निर्देश करणारा आणि अयोग्य मार्गाकडे जाऊ नका सांगणारा असा हा विधी निषेध योग्य अयोग्य पथ दर्शवणारा स्वतः जो दिवा आहे, स्वतः जो प्रकाश आहे असा हा बंध आणि मोक्ष. बंधन म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय, या कलहामध्ये या द्वंद्वामध्ये नेमका मोक्ष दाखवणारा आणि मोक्षाचा निर्णय देणारा असा ओंकार सर्वत्र शहाणा शिष्ट म्हणून, शिष्ट याचा अर्थ शहाणा, असा हा ओंकार सर्वत्र सर्वांमध्ये सर्वाधिक शिष्ट म्हणून स्वतःला मिरवतो आणि तसे ते योग्यही आहे, तसे ते योग्यही आहे. म्हणून विधी निषेध योग्य अयोग्य पथदर्शक दीप सोये जो राही बंध मोक्ष कलहात योग्य निर्णय देई. ऐसा हा ओंकार सर्वत्र शहाणा शिष्ट म्हणून स्वमिरवी. आता ओवी क्रमांक 293. जेव्हा विद्येच्या छंदी पंदी पडे फसे भ्रमे. जेव्हा अविद्येच्या छंदी पंदी पडे फसे भ्रमे तेव्हा मायारूपे जगात मंत्र रूप आरूढे. अन्यथा मायावी जगाच्या मायावी मंत्रा राही जो तीन कवडीचा त्यास कोण शहाणा पुसे. आता हा जो ओंकार आहे तो एका बाजूने मूळ माया म्हणून जेव्हा कार्य करतो तेव्हा हे जगरूपी मायाजाल निर्माण करतो. म्हणजे ओंकार एका बाजूने जगरूपी माया निर्माण करणारा आहे आणि दुसऱ्या बाजूने या मायेतून सोडवणारा पण आहे. म्हणजे ओंकार माया निर्माण करून त्यात जीवाला अडकवणारा पण आहे आणि तोच ओंकार
त्या जीवाना या मायेतून बाहेर कसं पडावं सांगणारा पण आहे. अर्थात तसं बघायला गेलं तर हे योग्यच आहे. जसं आपण म्हणतो चोरीच्या वाटा चोरालाच माहीत. म्हणजे आपणाला अडचणीत जो आणतो त्यालाच आपल्याला अडचणीतून सोडवण्याची माहिती असते. आता बरोबर या ओळीमध्ये ओंकाराचं उलट स्वरूप दाखवलेलं आहे. ओंकाराने जगरूपी माया निर्माण केली आणि त्या जगरूपी मायेत जीवाला अडकवलं, बंधनात आणलं आणि त्याच ओंकाराने बाबा रे या ओंकाराच्या पलीकडे तू जा, तिथे तू गेलास की ओंकार संपला, ओंकाराची जगरूपी माया संपली आणि ताबडतोब तू मोक्षाला गेलास. म्हणजे चोर चोरी करतो आणि चोराला आपण चोरी केली कशी ते माहीत असतं. त्या कारणाने चोराची चौकशी केल्यानंतर चोराने कोणत्या चोर मार्गाने काय चोरलं त्याचा तपास लागतो. तसाच हा ओंकार एका बाजूने चोराहुनही चोर श्रीहरी गोकुळता मंद किशोर ज्याला म्हणतात, हा जो श्रीहरी आहे तो चोराहुनही चोर आहे. म्हणजे श्रीहरीने कृष्णाने अनेकानेक लीला रचल्या, त्या लीलेमध्ये गोकुळातल्या सर्व नारी गवळणी नवे यशोदा सुद्धा फसली आणि त्याच कृष्णाने त्यांना त्या मायाजालातून बाहेरही काढलं. तर असा हा जो चोराहुनही चोर श्रीहरी गोकुळचा नंद किशोर असा जसा कृष्ण आहे तसाच हा ओंकार आहे. त्याने आपल्या मायेतून जग निर्माण केलं आणि त्या मायेतून बाहेर पडण्यासाठी तोच मार्गदर्शक बनला. तर याच्या आधीच्या ओव्यांपर्यंत ओंकाराचं मोठेपण सांगितलं होतं. आता ओंकाराचं दुसरं रूपी दाखवायचा इथे प्रयत्न आहे. इथून ती सुरुवात झाली आहे. म्हणून ओंकार जेव्हा अविद्येच्या छंदाभंगात पडला आणि स्वतः भ्रमला तेव्हा त्याने आपल्यातून हे मायावी जग निर्माण केलं आणि या मायावी जगात तो ओम 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 म्हणून मंत्र रूपाने आरूढ झाला, मंत्र रूपाने सत्तेवर आला. अन्यथा मायावी जगाच्या मायावी मंत्रा जर हे त्याचं मायावी रूप कळलं नाही तर आपण फसतो. तेव्हा ओंकारानेच माया निर्माण केली आणि ओंकारच त्याच्या पलीकडे आपणाला नेतो हे जर कळलं नाही तर मायावी जगातला हा ओंकार हा जो मायावी मंत्र आहे तो जर आपल्याला मोक्ष देणार नसेल आणि मायेतच अडकून ठेवणार असेल तर राही जो तीन कवडीचा. तर उम अशा तीन मात्रा असलेला हा ओंकार तीन कवडीचा आहे म्हणजे निरर्थक आहे. त्यास कोण शहाणा पुसे. म्हणजे जो शहाणा माणूस आहे त्याला कळतं ओंकाराने आपल्या मायेतून जग निर्माण केलं आणि तोच ओंकार जगाच्या पलीकडे कसे जा, नवे ओंकार टाकून पलीकडे कसे जा हेही सांगायला आपल्याला मदत करतो. म्हणून या ओंकाराची मायावी आणि मोक्षदायी अशी दोन्ही रूपे शहाण्या माणसाला कळली तर आणि तरच त्या ओंकाराला महत्व आहे. आणि त्याचं जर मोक्षदायी रूप कळलं नाही तर मात्र या ओंकारातून निर्माण झालेल्या मायेतच आपण अडकल्यामुळे त्या ओंकाराचं महत्व काहीच राहणार नाही. तो केवळ तीन मात्र असलेला तीन कवडीचा असा क्षुद्र ठरेल. म्हणून जेव्हा विद्येच्या छंदी पंदी पडे फसे भ्रमे. ओंकार अविद्येच्या छंदाफंदात पडला फसला आणि त्याने आपल्याच अविद्येतून आपल्याच मायेतून हे जग निर्माण केलं. तेव्हा मायारूपे जगात मंत्र रूप आरूढे आणि या मायारूपी जगात तो ओम म्हणून मंत्र म्हणून आरूढ झाला. म्हणून ओम जो आहे तो ओम नमः शिवाय पण म्हणतात आणि ओम राम ह्रीम ह्रूम हे जे सर्व मंत्र आहेत शाक्त पंथाचे भूत प्रेत पिशाच नसलेल्या गोष्टी जागवणारे असे जे शाक्तपंथी मंत्र आहेत तिथेही ओम आहे. म्हणून ओम शाक्त पंथामध्ये ज्याला गोंधळी मार्ग म्हणतात संपूर्ण विश्वातला गोंधळ असतो तिथे सुद्धा ओम मंत्र आहे. आणि अध्यात्मामध्ये
सोहम हौसो असाही ओंकार आहे. अध्यात्मातला सोहम हौसो हा तोच चोर ओम आहे, जो मायावी जग निर्माण करतो आणि मायावी जगात ओमद्वारे शाक्तपंथीयांना जो बळ देतो तोच चोर. अध्यात्मामध्ये मात्र सोहम हौसो सांगून साहम, बाबा रे तू जे शोधतोस ते मी आहे, अहम सहा मी तोच आहे, अशा अर्थाने सोहम हौसो म्हणून तोच मंत्र आध्यात्मिक लोकांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शक करतो. परंतु अन्यथा त्यानेच हे मायावी जग निर्माण केलेलं असल्यामुळे तो ओंकार शाक्तपंथीयांमध्ये, भूत प्रेत पिशाच जादूटोणा करणाऱ्यांमध्ये, पंचाक्षरी विद्येमध्ये सुद्धा तोच ओंकार कार्यरत असतो. म्हणून ओंकाराची दोन्ही रूप ओळखा आणि खरं तर ओंकाराच्या पलीकडे आपण आहोत हे जाणा. म्हणून जेव्हा विद्येच्या छंदी फंदी पडे फसे भ्रमे, तेव्हा माया रूपे जगात मंत्र रूप आरूढे. अन्यथा मायावी जगाच्या मायावी मंत्रा राही जो तीन कवडीचा, त्यास कोण शहाणा पुसे. म्हणजे या मायावी मंत्राला कोणीही ज्ञानी माणूस फारशी किंमत देत नाही. आता ओवी क्रमांक 294, शुद्ध शिवा अंगी आणि ओम उच्चारणी शिवपण. जे शुद्ध शिवतत्व आहे, जे शुद्ध ब्रह्मतेज आहे, त्या ब्रह्मतेजामध्येच ओम उच्चारण करून त्या शिवालाच शिवपण आणतो. म्हणजे शिवाला सगुण साकारात हा ओंकार आणतो. निर्गुण निराकारा पुरवी जीवदशा. मूळ शिवतत्व हे निर्गुण निराकार आहे. त्या मूळ शिवतत्वातून निर्गुण निराकारातून त्या आकाशातून ओम ध्वनी आला आणि त्या शिवाला शिवपण आलं, शिवाला शिवशक्ती पण आलं आणि त्याच्यातून हे सगुण साकार जग निर्माण झालं. म्हणून निर्गुण निराकारातून शुद्ध आकाशातून हा जो ओम आला, त्याने त्या निर्गुण निराकाराला शिवपण म्हणजे जीवरूपी शिवपण दिलं, शक्तिरूपी शक्तीपण दिलं आणि शिवशक्तीपणाद्वारे हे जग त्याने निर्माण केलं. म्हणून निर्गुण निराकाराला त्याच ओंकाराने जीवदशेत शिवशक्ती रूपे आणि पुढे जाऊन नरनारी रूपे अखिल संसारामध्ये परिवर्तित केलं. पंचाक्षरी जैसा शब्द उच्चारून पिशाच्यासी देई जिवंतपण, तैसाची हा शब्द ओळखावा देई मायेसही मायावी लटिके सातपण. पंचाक्षरी जसा शब्द उच्चारून नसलेल्या भूत पिशाच्याला असले पण देतो, तसाच हा मायावी ओंकार नसलेल्या गोष्टीला, शुद्ध शिवत्वाला, शुद्ध निर्गुण निराकाराला तात्पुरतं सगुण साकारत्व देतो आणि हे मायावी जग निर्माण करतो. म्हणून त्याचे हे मायावी लटके पण नीटपणे ओळखता आले पाहिजे. म्हणून ओंकार खऱ्या अर्थाने मायावी जग निर्माण करतो. हे त्याचं चुकीचं असणं ज्याने शहाणपणाने जाणलं, तोच या मायावी जगातून आणि मायावी जग निर्माण करणाऱ्या ओंकारातून त्याच्याही पलीकडे जातो. आणि जेव्हा माणूस ओमच्या पलीकडे जातो तेव्हा तो ओंकार नसतो, सहा अहम. तिथे ओमचा उच्चारावरती सोहम, त्याच्यामध्ये ओम नाही, सहा अहम, तो मी आहे. म्हणजे मायावी जग, त्याच्या पाठचा ओंकार आणि त्याच्या पाठी असलेली शुद्ध चेतना मी आहे. म्हणून सोहम हौसो हा ओंकार नव्हे, ओमने निर्माण केलेलं मायावी जग, ते मायावी जग, त्याच्या पाठचा ओम आणि ओमच्या आधीची निर्गुण निराकार स्थिती सहा, ते जे काय आहे निर्गुण निराकार अहम. म्हणून तिथे सोहम हौसो येतो, तो ओंकार नाही. तिथे केवळ आणि केवळ शुद्ध निर्गुण निराकार तत्व मी आहे आणि मी निर्गुण निराकार तत्व आहे असा तो बोल आहे. तरी सुद्धा निर्गुण निराकारातून ओमच्या उमऱ्यावर पाय देऊन हे जर सगुण साकार जग आलं आणि आपण जर सगुण साकार जगात आहोत, तर त्या सगुण साकार जगातून ओमच्या उमऱ्यावरती त्याच्या मस्तकावर पाय देऊन त्याला खाली चेपून
आपणाला पलीकडे जायचंय हे ध्यानात घ्या. म्हणून शुद्ध शिवा अंगी आणि ओम उच्चारणी शिवपण. शिव शिवामध्ये शिवपण आणणं म्हणजे शिव हे नुसतंच असणं आहे, त्याच्यात शिवपण आणणं आणि त्या शिवाला जीवत्व प्राप्त करून देणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शुद्ध शिवा अंगी आणि ओम उच्चारणी शिवपण, निर्गुण निराकाराला उरवी जीव दिशा. शुद्ध शिवा अंगी आणि ओम उच्चारणी शिवपण, निर्गुण निराकारा पुरवी जीव दशा. पंचाक्षरी जैसा शब्द उच्चारून, पंचाक्षरी सुद्धा ओम शब्द उच्चारतोच आणि पिशाच्याशी देई जिवंतपण, तैसाची हा शब्द ओळखावा. देई मायेसही मायावी लटिके सातपण. मायेला भले मायावी का असेना, लटके का असेना, पण मायेला मायावी लटक खोट असणे पण देणारा हा जो ओम शब्द आहे, त्याने हे मायावी जग निर्माण केलं. आणि शुद्ध असणेपणातून ओम नावाच्या उमऱ्यावरून त्याच्या अलीकडचं हे जग निर्माण झालं. तेव्हा ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांनी हे जग ओलांडून ओमच्या दहलीज उमऱ्यावर मस्तकावर पाय देऊन पलीकडे जायचे. आणि पलीकडे जिथे काही नाही ते निर्गुण निराकार, त्यालाच सहा म्हटलेला आहे. आणि त्या सहा मध्ये सगुण साकार जगातून ओमच्या मस्तकावर पाय देऊन जेव्हा अरुण वाघमारे पलीकडे जातील तेव्हा अरुण वाघमारे उरणार नाहीत, केवळ सहा म्हणजे तो उरेल. आणि तो केवळ तो उरेल हे जाणणं, अशा अर्थी सहा अहम त्याचा एकत्रित उच्चार सोहम झाला तरी त्यात ओम नाही किंवा सोहम असो. याचा अर्थ एवढाच आहे, शुद्ध निर्गुण निराकार मीच आहे आणि मी म्हणजे शुद्ध निर्गुण निराकार आहे. हे जेव्हा जमतं त्या दरम्याने अरुण वाघमारे त्या जगातून बाहेर पडून ओमच्या उमऱ्यावरती मस्तकावर पाय देऊन पलीकडे केवळ आणि केवळ ब्रह्मचेतना म्हणून उरलेले असतात. हे ओळखणं महत्वाचं आहे. म्हणून हा ओम मायावी आहे. त्याने मायावी गोष्टीला मायावी का होईना रूप प्राप्त करून दिलेलं आहे. तेव्हा ओमची माया ओळखा. म्हणून परत नीट ऐका. शुद्ध शिवा अंगी आणि ओम उच्चारणी शिवपण, निर्गुण निराकारा पुरवी जीवदशा. पंचाक्षरी जैसा शब्द उच्चारून पिशाच्यासी देई जिवंतपण, तैसाची हा शब्द ओळखावा. देई मायेसही मायावी लटिके साचपण. म्हणून ओम पासून सावध राहा. नसलेल्या गोष्टीला आहे असं भासवणारा ओम हा मायावी जादूगार आहे. ओवी क्रमांक 295. शुद्ध शिवरूपी आणि जीवपण, जड जीवा अंगी आत वसवे शिवचैतन्य. शिवस्वरूपी घडवे जीवत्व संचार, तोच वरचे वर जीव समजून जपे ओम नमः शिवाय. ना तरी शिवची विसरे शिवत्वा आणि जीवत्वा देऊनी सत्यत्वा. ओंकार घडवी या धप्पाता, काय यात थोरावा ओंकाराचा. नीट ऐका. शुद्ध शिवरूपी आणि जीवपण, शुद्ध चेतनेला जिवंतपणा आणतो म्हणजे सगुण साकारात आणतो. जड जीवा अंगी आत वसवे शिवचैतन्य. शुद्ध शिवाला जीवरूप आणतो. त्याच्या बाहेर जे जड स्थूल रूप आहे त्याच्यात तो शिवाचं चैतन्य वसवतो. म्हणजे बाहेर बॉडी आणि आत नो बॉडी, बाहेर शरीर आणि आत चैतन्य, असं हे मायावी रूप शुद्ध चेतनेतून जीवामध्ये येताना निर्माण होतो. शुद्ध चेतना जीवामध्ये रूपांतरित करताना ओम बाहेर स्थूल जड देह आणि आत आत्मा म्हणून चेतना, असा हा चमत्कार घडवतो. म्हणून शुद्ध शिवरूपी आणि जीवपण, जड जीवांगी आत वसवे शिवचैतन्य. शिवचैतन्याला प्रथम जीवत्व आणतो
बाहेरून त्याला जडत्व देतो आणि आतमध्ये आत्मा म्हणून त्या चैतन्याला बसवतो. असा हा ओंकार मायावी राक्षस आहे. शिवस्वरूपी घडवे जीवत्व संचार. मुळात जी शुद्ध चेतन आहे त्या शुद्ध चेतनेमध्ये जड मॅटर मिसळून त्या शुद्ध चेतनेमध्ये जीवत्वाचा संचार घडवतो. तोच वरचे वर जीव समजून जपे ओम नम शिवाय. म्हणजे शुद्ध चेतनेमध्ये जीवरूप आणल्यानंतर तो जीव स्वतःला जीवच समजतो, जडच समजतो आणि आपणाला शिवाला भेटायचंय असं समजून तो स्वतः ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय म्हणतो. हे गंमत बघा, शिवाला जीवदशा आणली, बाहेरून तो जड आहे, मॅटर आहे, आतमध्ये तो शंकर आहे, तरी सुद्धा आपल्याला देह समजल्यामुळे हा जीव आता सुटका व्हावी म्हणून आपणच आपल्या आतमध्ये जे तत्व आहे ते न जाणता ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय म्हणायला लागला. म्हणजे कस्तुरी मृगाने आपल्यातील कस्तुरी विसरावी आणि रानमाळ भटकावं, तसंच जीवाने आपल्यातला भगवान, आपल्यातला आत्मा विसरला आणि भगवान शोधण्यासाठी तो मायावी राक्षसाचा म्हणजेच ओंकाराचा आधार घेऊन ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय असा मंत्र तळेपणा करू लागला. ना तरी शिवची विसरे शिवत्वा. आणि असं नाही तर ओंकारामुळे शिवच आपल्या शिवत्वाला विसरला, देवच आपलं दिव्यत्व विसरला आणि जीवत्वा देवनी सत्यत्वा. म्हणजे तसं म्हणावं, जर शिवाला जीवत्व आलं आणि बाहेर जीव आणि आत शिव हे जीव विसरला असं म्हणता आलं नाही तर असं तरी म्हणावं लागेल, ना तरी शिवची विसरे शिवत्वा. या ओंकाराच्या नादी लागून शिवच आपल्या मूळ असणेपणाला विसरला आणि जीवत्वा देवनी सत्यत्वा. आणि तो शिव जीवदशेत आला आणि स्वतःला जीवच समजायला लागला. शिवच आपल्या शिवतत्वाला विसरला, तो जीवात आला आणि आपण जीव आहोत असं वेळेपणे समजू लागला. हा सुद्धा सारा प्रकार ओंकाराच्या नादी शिव लागल्यामुळे झाला. ना तरी शिवची विसरे शिवत्वा आणि जीवत्वा देवनी सत्यत्वा. शिव स्वतःच शिव पण विसरलं आणि आपण जीव आहोत हेच त्याला खरं वाटू लागलं. ओंकार घडविया अधप्पाचा. तर शिवाला सुद्धा जीवत्व देणं हा जो अधप्पात ओंकाराने घडवलेला आहे, काय यात थोरावा ओंकाराचा. तर शिवाला जीव दशा देणं यात ओंकाराचा थोरपणा काय, तो तर केवळ ओंकाराने शिवाचा घडवलेला अधप्पात आहे. म्हणून ओंकार किती भला असला तरी त्याचं मायावी रूप नीट समजून घ्या. शुद्ध शिवरूपी आणि जीवपण जडजीवा अंगी आत वसवे शिव चैतन्य. शिवस्वरूपी घडवे जीवत्व संचार. तोच वरचेवर जीव समजून जपे ओम नम शिवाय. ना तरी शिवती विसरे शिवत्वा आणि जीवत्वा देवनी सत्यत्वा. ओंकार घडवी या अधप्पाता. काय यात थोरावा ओंकाराचा. म्हणजे ओंकाराने काही फार थोर केलं असं समजण्याची गरज नाही. आता एक ओवी वाचू आणि थांबू. ओवी क्रमांक 296. दिवसाला मिठी मारू जाता रात्रीचा द्रोह येतसे मापा. म्हणून या ओंकारा सूर्योपमाही नये देता. दिवसाला जर मिठी मारायला गेला सूर्य तर रात्रीचा द्रोह त्याला स्वीकारावा लागतो. म्हणजे सूर्य दिवस आणि रात्र असा भेद करतो. दिवसाला मिठी मारू जाता रात्रीचा द्रोह येतसे मापा. म्हणजे सूर्याने दिवसाला मिठी मारायची म्हटली, सूर्याला दिवस प्रिय वाटला तर स्वाभाविकपणे रात्रीचा द्रोह, रात्री स्वाभाविकपणे अशा वेळेला रात्र त्याच्यापासून फटकारून दूर जाते. म्हणजे दिवसाचं प्रेम सूर्याने दाखवलं तर त्याला रात्रीचा द्रोह त्याच्या मापाला म्हणजे वाट्यास येतो. म्हणून या ओंकारा सूर्योपमाही नये देता. सूर्यामध्ये दिवस आणि रात्र अशी दोन आहेत.
त्यामुळे दिवस स्वीकारला सूर्याने तर रात्रीचा द्रोह त्याच्या पदरात येतो. परंतु ओंकार तसा नाही. ओंकारामध्ये हा भेदाभेद नाही. म्हणून दिवसाला मिठी मारू जाता रात्रीचा द्रोह येतसे मापा. म्हणून या ओंकारा सूर्योपमाही नये देता. या ओंकाराला सूर्याची उपमा सुद्धा देता येत नाही. कारण सूर्यापोटी दिवस रात्र होई त्यासाठी दोन्ही समान नाही. सूर्यामध्ये दिवस रात्र होतात, त्याला दिवस रात्र ही समान नाहीत. परी ओंकारापोटी तम रज सत्व एके ठाई. परंतु ओंकारामध्ये तम म्हणजे अज्ञान, रज म्हणजे वाढण्याचा रजोगुण आणि सत्व म्हणजे मात्र सूर्यामध्ये दिवस रात्र भेदाभेदात आहेत. त्यामुळे सूर्याने दिवसाला मिठी मारली तर रात्रीचा द्रोह सहन करावा लागतो. सूर्यामध्ये दिवस आणि रात्र हे भिन्न मानणं आहे. मात्र सूर्याची उपमा ओंकाराला देता येत नाही. कारण ओंकारामध्ये दिवस रात्र नव्हे तर एकाच वेळी एकेच काही सत्व रज तम किंवा तम रज सत्व म्हणजे ओंकारामध्ये एकाच वेळी अज्ञान आहे, तमोगुण आहे. रज म्हणजे वाढण्याचा, बृहत होण्याचा रजोगुण आहे आणि सत्व म्हणजे आत्मज्ञानाचा गुण आहे. ओंकारामध्ये एकाच वेळी अज्ञान आहे, एकाच वेळी रज म्हणजे वाढीचा गुण आहे आणि त्याच वेळी त्याच्यामध्ये सत्व म्हणजे म्हणजे आत्मज्ञान आहे. म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण उ आणि म अशा 3 मात्रा मिळून एकाच वेळी ओंकार बनलेला असल्यामुळे ओंकारामध्ये तम रज सत्व असा भेदाभेद नाही, तर ते केवळ एकत्र असणं म्हणजेच ओंकार आहे. जणू प्रवृत्ती निवृत्ती सापडती एकाच मिठी. प्रवृत्ती आणि निवृत्ती एका ओंकाराच्या मिठीतच साठवलेल्या आहेत. त्यामुळे ओंकार प्रवृत्ती स्वीकारतो आणि निवृत्तीचा द्रोह पदरात घेतो, तो निवृत्ती स्वीकारतो आणि प्रवृत्तीचा द्रोह पदरात घेतो असं होत नाही. म्हणून ओंकाराला सूर्याची उपमा देता येत नाही. सूर्याला दिवस प्रिय असेल तर त्याला रात्रीचा द्रोह सहन करावा लागतो. ओंकाराचं तसं नाही. सूर्यामध्ये दिवस आणि रात्र असे भेदाभेदात आहेत. ओंकारामध्ये दिवस रात्रीपेक्षा सुद्धा अधिक गोष्ट म्हणजे ओंकारामध्ये सत्व रज तम असे 3ही गुण म्हणजे अज्ञान, त्यानंतर अर्थातच रजोगुण म्हणजे वृद्धी पावण्याचा गुण आणि खऱ्या अर्थाने आत्मगुण म्हणजे सत्वगुण आहे. म्हणजे ओंकारामध्ये तम रज आणि सत्व, अकार उकार आणि मकार एकाच वेळेला आहेत आणि हे त्रिगुण एकाच ओंकाराच्या मिठीत आहेत. त्यामुळे ओंकार अति विलक्षण आहे. त्याच्यामध्ये एकाच वेळेला सत्व रज तम या त्रिगुणांचे मिश्रण आहे. नव्हे हे त्रिगुण त्याच्या मिठीत सामावलेले आहेत. त्यामुळे ओंकार कुणाला टाकत नाही आणि कुणाचा द्रोह स्वीकारत नाही. सूर्य मात्र दिवसाला प्रिय समजतो तर रात्रीचा द्रोह पदरात घेतो. म्हणून ओंकाराला सूर्याची उपमा देता येत नाही. तो 296 ओळीचा अर्थ सांगितला. आता एकदा वाचतो आणि आजचं निरूपण थांबवतो. दिवसाला मिठी मारू जाता रात्रीचा द्रोह येतसे मापा. म्हणून या ओंकारा सूर्योपमाही नये देता. सूर्यापोटी दिवस रात्र होई त्यासाठी दोन्ही समान नाही. तरी ओंकारापोटी तम रज सत्व एके ठाई. जणू प्रवृत्ती निवृत्ती सापडती एकाचेच मिठी. त्या ओंकारामध्ये प्रवृत्ती निवृत्ती त्याच्या एकाच मिठीत सामावलेला आहेत. असा ओंकार तरीही अति अद्भुत अति विलक्षण आहे. त्याला सूर्याची सुद्धा उपमा देता येत नाही. ते ओळी क्रमांक 296 पर्यंत आपण आलो. उद्यापासून पुढील भाग पाहू. हे निरूपण काळजीपूर्वक ऐका आणि त्यासाठी हे निरूपण पुन्हा पुन्हा तुम्हाला नीट समजावं पटावं म्हणून सांगितलं जात आहे. तेव्हा कृपा करून इकडे आपले कान द्या आणि कानामध्येच आपलं संपूर्ण ज्ञान चैतन्य एकवटून हे सर्व ऐका.
अशी आपणाला विनंती करतो. आपणाला शुभदिन चिंतन करतो आणि आजचं निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु.